कोणतीही एक्झाम असू देत, मग भलेही ती CET असू देत किंवा JEE, सगळ्यात महत्त्वाचं आहे तुम्ही एक्झामसाठी कोणते रिसोर्सेस किंवा कोणते स्टडी मटेरियल फॉलो करताय। ज्यावेळी तुम्ही CET किंवा JEE साठी प्रिपरेशन स्टार्ट केली होती त्यावेळी तुमच्या मनात पहिला प्रश्न आला होता की कोणतेही कोचिंग किंवा कोणते क्लासेस लावायचे किंवा यूट्यूबवरील कोणती बॅच घ्यायची। आजकालच्या खरं तर यूट्यूब असेल किंवा इंस्टाग्रामच्या किंवा मार्केटिंगच्या जमान्यात प्रत्येक ठिकाणी म्हणजे प्रत्येक यूट्यूबर जर बघाल ना, प्रत्येक यूट्यूबर आपले कोर्सेस विकण्यामध्ये बिझी आहे। प्रत्येकाची एक मार्केटिंग टीम आहे जी सतत सांगत असतात की आमच्या क्रॅश कोर्समध्ये आम्ही तुम्हाला हे देऊ ते देऊ, कोचिंगमधले सांगत असतात की आमच्या इथे इतकी फॅकल्टी आहे। पण वास्तविक ज्यावेळी तुम्ही एखाद्या कोचिंगमध्ये जॉईन करता त्यावेळी समजतं की एकच टीचर सगळे सब्जेक्ट शिकवत असतात किंवा फॅकल्टी सतत चेंज होत असते, ते टीचर्स खूप फास्ट शिकवत असतात, आपल्याला त्यांच्यासोबत मॅचअप करता येत नाही किंवा क्रॅश कोर्समध्ये एनरोल केल्यानंतर समजतं की क्रॅश कोर्समध्ये म्हणावं तितकं जेवढी कमिट केलं होतं तेवढं मटेरियल प्रोव्हाइड केलं जात नाही। मग अशा सिच्युएशनमध्ये खरं तर कोणते रिसोर्सेस फॉलो केले पाहिजेत हे सगळ्यात गरजेचं आहे। आणखीन एक, पालकांची काय अशी अपेक्षा असते की आपल्या खिशातून 4 पैसे एक्स्ट्रा गेले तरी चालतील, परंतु आपल्याला मुलाला एक चांगला गायडन्स कुठूनही मिळावा। मग अशा सिच्युएशनमध्ये तुम्ही विचार करा, जे नवीन यूट्यूबर्स आहेत त्यांना काय वाटतं की आपल्याला जास्तीत जास्त पैसे कमवायचे आहेत, त्यामुळे ते काय करतात, मार्केटिंग आणि ब्रँड या 2 गोष्टींवरती फोकस करतात, ना की त्यांच्या कंटेंटवरती। आणि दुसरे जे टीचर्स आहेत जे खरंच एक्सपिरियन्स्ड आहेत, ते भरपूर वर्षांपासून शिकवतात, त्यांचा प्रॉब्लेम हाच आहे की त्यांची बॅच साईज जी आहे क्लासेसची ती इतकी मोठी आहे की ते पर्सनली तुम्हाला वेळ देऊ शकत नाहीत। मग अशा सिच्युएशनमध्ये आपल्या पालकांनी जे पैसे आपल्या रिसोर्सेसवरती किंवा स्टडी मटेरियल्सवरती खर्च करतात ते चांगल्या पद्धतीने उपयोग करण्याची किंवा युटिलाइज करण्याची जबाबदारी ॲज अ स्टुडंट म्हणून तुमची आहे। त्यामुळे काळजी घ्या की जे रिसोर्सेस फॉलो करताय ते व्यवस्थित असावेत। तर सगळ्यांना नमस्कार, मी संदीप मिलके। खरं तर आजचा हा व्हिडिओ बनवतोय ना तो MHT CET 2026 मध्ये जर तुम्हाला एक चांगलं म्हणजे 99% जर हवं असेल तर बेस्ट रिसोर्सेस कोणते आहेत या व्हिडिओमध्ये जे काही मी क्रॅश कोर्स असेल, वन शॉट लेक्चर्स असतील, कोणते बुक्स असतील जी सांगतोय ती जर फॉलो केलीत तर नक्की CET मध्ये 99+ तुम्हाला मिळू शकतात। आणखीन एक गोष्ट, कुणाचंही पेड प्रमोशन नाही आहे की त्यांच्याकडून एक स्पेसिफिक अमाऊंट मला मिळते त्यामुळे मी त्यांचे कोर्सेस तुम्हाला रेकमेंड करतोय। जे सांगतोय ते जेन्युइन आहेत आणि चांगला कंटेंट जे गेल्या वर्षीच्या विद्यार्थ्यांचा एक्सपिरियन्स आहे त्यावरूनच मी तुम्हाला रेकमेंड करतोय। मात्र एक काळजी घ्या, बाजारामध्ये भरपूर यूट्यूबर्स असे आहेत जे फक्त व्ह्यूजच्या नावाखाली CET मध्ये यावर्षी नियम बदललेत, यावर्षी बोर्ड एक्झाममध्ये सगळ्यांना पासिंग क्रायटेरिया वाढवला आहे वगैरे वगैरे, या गोष्टी भरपूर चालतात आणि कोर्सेस पण विकतात। त्यामुळे कुठेही तुम्ही फसायचं नाही आहे। एक गोष्ट मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो की जर तुमच्या हातामध्ये तुम्हाला मोबाईल आणि इंटरनेट कनेक्शन आहे तर तुम्हाला कुठेही पेड किंवा पैसे खर्च करायची गरज नाही आहे। लक्षात ठेवा, ज्यांचा सेल्फ स्टडी खूप चांगल्या पद्धतीने होतोय त्यानं कोणतीही पेड बॅच न घेता सुद्धा व्यवस्थित पर्सेंटाइल स्कोअर केले जातात, जे मी स्वतः स्कोअर केले। कोणतीही पेड बॅच न खर्च करता फक्त यूट्यूबवरच्या फ्री व्हिडिओ लेक्चर्समधून आणि सेल्फ स्टडीमधून CET मध्ये 99+ स्कोअर केले आहेत आणि तुम्ही सुद्धा ते करू शकता। तर सुरुवात करूया आजच्या नवीन व्हिडिओला। MHT CET 2026 साठी बेस्ट रिसोर्सेस कोणते? आता पहिली रिसोर्सेस आहेत ती म्हणजे आपली बुक्स। कोणती बुक्स जी आहेत जी जर तुम्ही MCQ सॉल्व केले तर ज्याच्यामधून तुम्हाला 99+ मिळू शकतात। मग मी काय केले, बुक्स मी तुम्हाला उगाच जास्त पण मोठी बुक्स घेतली ती अभ्यास परत होत नाहीत अशा गोष्टी काही करू नका। फक्त तुम्हाला 3 प्रकारचे पुस्तकं फॉलो करायचे आहेत, ठीक आहे। पहिला प्रकार म्हणजे काय, तर सगळ्यांनी टेक्स्ट बुक कंपल्सरी फॉलो करायचे। टेक्स्ट बुक कशासाठी फॉलो करायचं आहे, एक म्हणजे काय, जे काही चॅप्टरचे फॉर्म्युलाज आहेत ते सगळे परफेक्ट करण्यासाठी टेक्स्ट बुक फॉलो करा। दुसरी गोष्ट म्हणजे काय, टेक्स्ट बुक मधून जी सॉल्व्ड MCQs किंवा न्यूमरिकल्स आहेत ती सगळ्यात इम्पॉर्टंट आहेत CETच्या दृष्टीने, त्यामुळे 30 MCQची जी सॉल्व्ड न्यूमरिकल्स आहेत त्यांना परफेक्ट करण्यासाठी टेक्स्ट बुक इम्पॉर्टंट आहे। आणि तिसरा आहे म्हणजे काय, केमिस्ट्रीसाठी सारख्या सब्जेक्टला तुम्हाला लाईन बाय लाईन तुमची केमिस्ट्री स्ट्रॉंग असणे किंवा अभ्यास करणं गरजेचं आहे। केमिस्ट्रीसाठी टेक्स्ट बुक फॉलो करणं गरजेचं आहे। त्यामुळे पहिलं पुस्तक जे तुम्हाला रेकमेंड करतोय ते म्हणजे तुमचे टेक्स्ट बुक जी सगळ्यांनी कंपल्सरी फॉलो करायचे। आता दुसऱ्या प्रकारची पुस्तक आहेत ती म्हणजे काय, प्रत्येक मुलाकडे एक PYQ बुक असलं पाहिजे, ठीक आहे। आता PYQ बुक म्हणजे काय, त्या पुस्तकामध्ये ॲटलिस्ट CETचे चॅप्टर वाईज लास्ट 5 इयर्सचे MCQs किंवा क्वेश्चन्स असले पाहिजेत,
ठीक आहे. मग PYQ बुक मी तुम्हाला 2 रेकमेंड करेन. एक म्हणजे काय, टार्गेट पब्लिकेशनचं एक बुक येतं जे लास्ट 27 इयर्सचे त्यांच्यामध्ये क्वेश्चन्स आहेत चॅप्टर वाईज ते त्यांनी दिले आहेत. मला वाटतं फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्सची ना अराउंड 1700 रुपये अशी काहीतरी किंमत आहे, थोडी जास्त असू शकेल, मात्र ते एक मी रेकमेंड करेल. जर त्याची जर प्राईस तुम्हाला जास्त वाटत असेल तर तुम्ही काय करू शकता, दिनेश सरांचं ब्रह्मास्त्र नावाचं बुक आहे ते तुम्ही रेकमेंड करू शकता. फक्त एवढं लक्षात ठेवा, PYQs बुकमध्ये तुम्हाला लास्ट 5 इयर्सचे क्वेश्चन्स विथ सोल्युशन्स असले पाहिजेत जे तुम्ही टाईम बाउंडेडमध्ये सॉल्व केले पाहिजेत. ठीक आहे, हे होतं PYQs बुक. आता ज्यावेळी तुम्हाला खूप जास्त MCQ प्रॅक्टिसची गरज असते, म्हणजे वाटतं की फक्त PYQsने माझं काही होत नाही, मला ॲडिशनल MCQ सॉल्व करायचे असतील, तर त्यासाठी मी ऑप्शनल देतोय की रेफरन्स बुक म्हणजे एक्स्ट्रा MCQसाठी. मग कोणती बुक्स तुम्ही रिकमेंड करू शकता. काही मुलं टार्गेटची ट्रायम्प सिरीजची पण बुक्स फॉलो करत आहेत, ती सुद्धा चांगली आहेत, परंतु त्याच्यामध्ये जी क्रिटिकल आणि कॉम्पिटेटिव्ह थिंकिंग आहे त्याचा उपयोग करा. किंवा निकिता पब्लिकेशनचं PLPN बुक आहे ते तुम्ही रिकमेंड करू शकता. आणि मार्वेल पब्लिकेशनचं एक बुक आहे, याच्यापैकी कोणतेही बुक रिकमेंड करू शकता. मात्र हे जे तिसऱ्या पद्धतीची रेफरन्स बुक सांगितली ती फक्त अशासाठी उपयोग करा जर तुम्हाला ॲडिशनल MCQ प्रॅक्टिस हवी असेल, जास्त तुम्हाला डिफिकल्ट लेवलचे क्वेश्चन सॉल्व करायचे तर ते तुम्ही रेकमेंड करा. मी पर्सनली निकिता पब्लिकेशनचं PLPN बुक जे आहे ना ते रेकमेंड करेल. हे होते बुक्स रिसोर्सेस. आता सगळ्यात महत्त्वाची आणि इम्पॉर्टंट गोष्ट काय, नोट्स किंवा फॉर्म्युला शीटसाठी तुम्ही काय रेकमेंड केलं पाहिजे. एक म्हणजे काय, जी विद्यार्थी कोचिंग क्लासेसमध्ये आहेत त्या कोचिंग क्लासेसमध्ये काही ना काही तुम्हाला स्टडी मटेरियल प्रोव्हाइड केले जात असते. ठीक आहे, आता तुम्ही इतके पैसे खर्च केले त्याचासुद्धा व्यवस्थित युटिलाइज करा. जे काही कोचिंगमध्ये तुम्हाला DPPs असेल किंवा फर्स्ट प्रायोरिटी काही डेली स्टडी मटेरियल दिलेलं असेल ते सुद्धा तुम्ही फॉलो करू शकता. आता जर तुम्हाला नोट्स हव्या असतील किंवा जे फॉर्म्युला बुक्स असेल तर लक्षात ठेवा, स्वतः बनवलेल्या फॉर्म्युला बुक्स यूज करा. म्हणजेच काय, ज्यावेळी तुम्ही एखादा चॅप्टर अभ्यास करताय ना त्याचे सिम्पली फॉर्म्युलाज नोट करून ठेवा. ज्या काही इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहेत ज्याच्यावरती CETमध्ये अगेन अँड अगेन क्वेश्चन्स विचारतात त्यांना रिवाइज करण्यासाठी शॉर्ट फॉर्ममध्ये लिहून ठेवा. या स्वतः बनवलेल्या हँड रिटन नोट्सचा तुम्हाला खूप उपयोग होणार आहे. उगाच कुठलाही टॉपर मला फ्री काहीतरी देईल, फ्री नोट्स देईल या अपेक्षेने कुठेही थांबू नका. ठीक आहे, स्वतः बनवलेल्या नोट्स फॉलो करा. हे होते दुसऱ्या पद्धतीचे रिसोर्सेस. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, सगळ्या मुलांना क्रॅश कोर्स किंवा यूट्यूबवरती बेस्ट बॅच कोणते आहे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्ससाठी, तर कोणत्या बॅचेस तुम्हाला फॉलो केले पाहिजेत. किंवा जे काही आता टीचर्स मी सांगतोय किंवा जे काही यूट्यूब चॅनल सांगतोय हे बेस्ट आहेतच, त्यांच्या ऑलरेडी काही क्लासेस वगैरे किंवा बॅचेस स्टार्ट झाले असेल, ती काय करा. एक म्हणजे काय, फक्त मी सांगितलं आहे म्हणून त्यांना फॉलो करू नका. सुरुवातीला त्यांच्या चॅनलवरती जाऊन त्यांची जी काही CETची बॅच वगैरे स्टार्ट असेल त्यांचे काहीतरी डेमो लेक्चर्स वगैरे असतील ते पहिल्यांदा बघा. जर तुम्हाला आवडत असतील, जे त्यांनी शिकवलेली पद्धत तुम्हाला समजत असेल तरच त्यांना फॉलो करा. उगाच कुठेही पैसे व्यर्थ करू नका. ठीक आहे, आणखीन महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, ज्यावेळी लाईव्ह लेक्चर्स वगैरे असताय ना ते बघणं थोडं टाळा. उगाच 2 तास 3 तास कंटिन्युअसली बघण्याऐवजी ज्यावेळी तो व्हिडिओ अपलोड होतो त्यावेळी रेकॉर्डेड व्हिडिओ 1.5x किंवा 1.75x इतक्या स्पीडवर बघितला तर ॲटलिस्ट तुमचा वेळसुद्धा वाचेल. ठीक आहे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, आता यूट्यूबवरती बघायला भरपूर रँडम क्रॅश कोर्ससुद्धा आहेत. काही यूट्यूब चॅनल्स तर असे आहेत ना की HSC बोर्ड्समध्ये यावर्षी पासिंग क्रायटेरिया बदलणार आहे किंवा HSC बोर्ड्समध्ये सगळ्या मुलांना 90% मिळणार आहेत, असे भरपूर थंबनेल्स वगैरे यूज करतात. यावर्षी क्रायटेरियावर काही बदलत नाही आहे. यावर्षी फक्त CET एक्झाम 2 वेळा होणार आहे, इतकाच चेंज झाला आहे, बाकी सगळे रूल्स सेम आहेत. ठीक आहे, आणि ते काय करतात तर तुम्हाला वेगवेगळे कोर्सेस त्यांचे विकत सांगतात. का, कारण का जसे त्यांना जास्तीत जास्त व्ह्यूज येतील तेवढा त्यांचा ऑडियन्स बिल्ड होतो. त्या ऑडियन्समधून ॲटलिस्ट काही मुलांनी तरी क्रॅश कोर्स जरी त्यांचा खरेदी केला तरी चालतंय. आणि अशी चॅनल्स भरपूर आहेत. त्यांचं नाव घेत नाही किंवा कुणालाही पॉईंट आउट करायचं नाही, मात्र समजून जा जी क्रॅश कोर्समध्ये नावं आत्ता मी किंवा जी टीचर्सची नावं सांगतोय त्यांचेच प्रेफरेबली तुम्ही कोर्स घेतला तर चालेल, इतर कुणालाही फॉलो करू नका. ठीक आहे, दुसरी गोष्ट, आता हे जे टीचर्स सांगतो हे मला माहिती असलेली आणि स्टुडंटच्या रिव्ह्यूजवरून आहेत. याच्या पलीकडे जर काही टीचर जर तुम्हाला माहिती असेल ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. ज्यांचे व्ह्यूज म्हणजे ज्यांचे काय बोलतात फीडबॅक जर चांगले असतील तर ते विद्यार्थ्यांना रेकमेंड करू शकता. आता लक्षात ठेवा, मॅथमॅटिक्ससाठी तुम्ही दिनेश सर किंवा गणितांक ही 2 यूट्यूब चॅनल्स आहेत ना त्यांना फॉलो करा. त्यांचे जे काही कोर्सेस आहेत ते बेस्ट आहेत. त्यामुळे तुम्ही दिनेश सर किंवा गणितांक दोन्ही बेस्ट आहेत. मॅथमॅटिक्स म्हणजे जो तुम्हाला ज्यांची शिकवण्याची पद्धत आवडते ते तुम्ही रेकमेंड करू शकता. ठीक आहे, दुसरं आहे केमिस्ट्रीसाठी पुन्हा एकदा सुविन सर किंवा अभिषेक सर केमिस्ट्री ही 2 यूट्यूब चॅनल्स बेस्ट आहेत. यांच्या चॅनलवरती ज्यांचं तुम्हाला कोर्स म्हणजे आवडतोय, मटेरियल बरोबर
बरोबर वाटते ते तुम्ही प्रिपेअर करू शकता. ठीक आहे. फिजिक्ससाठी आहे RG लेक्चर्स आणि दुसरं आहे फिजिक्स ज्ञान मुकेश नाईक. दोन्हीसुद्धा एक्सपिरियन्स्ड आहेत आणि व्यवस्थित सगळं शिकवतात, त्यामुळे त्यांचीसुद्धा रिसोर्सेस बेस्ट आहेत. ठीक आहे. शक्य असेल तर मी सुद्धा यावर्षीपासून काय करेल, जे फिजिक्सचे काही इम्पॉर्टंट चॅप्टर्स असतील, फॉर्म्युला असतील, ते सगळं यूट्यूबवरती फ्रीमध्ये प्रोव्हाइड करायचा प्रयत्न करेल. काही दिवसामध्ये ते स्टार्ट होईलच. तिसरं ते म्हणजे काय तर सह्याद्री ट्युटोरियल्स आणि PW महाराष्ट्र ही सुद्धा 2 बेस्ट यूट्यूब चॅनल्स आहेत जी CETसाठी व्यवस्थित कंटेंट प्रोव्हाइड करत आहेत. ठीक आहे. आता जे काही मी सांगितले टीचर्स वगैरे त्यांना फॉलो करता, त्यांच्या चॅनलवरती जा. जो काही टीचर्सचे कोर्स वगैरे आवडतात ते तुम्हाला जर कोचिंगमधले समजत नसेल, तुम्हाला वाटत असेल की मला अजून अभ्यास करायची गरज आहे, तरच हे कोर्स फॉलो करा. ठीक आहे. उगाचच कुठेही पैसे वाया घालण्याची गरज नाही आहे. ठीक आहे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, मॉक टेस्टसाठी. ठीक आहे. आता गेल्या 5 वर्षांपासून आम्ही सुद्धा मॉक टेस्ट प्रोव्हाइड करतोय, परंतु जनरली होतं असं की आमचं जे मॉक टेस्ट सिरीज प्लस पर्सनल मेंटरशिपचा जो प्रोग्राम असतो ती तुमची बोर्ड एक्झाम संपल्यानंतर आम्ही स्टार्ट करतो. त्यामुळे जशी तुमची बोर्ड एक्झाम संपेल ना त्यावेळीपासून आम्ही आमच्या ज्या मॉक टेस्ट असतात आणि पर्सनल मेंटरशिप म्हणजे तुम्हाला कुठे इम्प्रूव्ह केलं पाहिजे, स्कोर कसा इम्प्रूव्ह करायचा आहे, तुमचा स्कोर इम्प्रूव्ह करण्यासाठी काय केलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी ज्या असतात मेंटरशिप बॅच ती आमची बोर्ड एक्झाममध्ये स्टार्ट होते. त्यामुळे तीही काळजी करू नका. जशी तुमची बोर्ड एक्झाम संपेल ना त्यानंतर मॉक टेस्ट प्लस मेंटरशिप द्यायची जबाबदारी जी असेल ती आमची असेल. ठीक आहे. आणि रिव्हिजनसाठी तुम्ही काय करू शकता, जे काही फॉर्म्युला बुक्स जे असेल ते तुम्ही रेकमेंड करू शकता. ठीक आहे. आय होप तुम्हाला या गोष्टी समजल्या असेल. आता रिसोर्सेस म्हणजे सोर्स ऑफ क्वेश्चन्स काय आहेत, म्हणजे CET एक्झाममध्ये कशामधून क्वेश्चन जास्त विचारले जातात हे समजू घ्या. एक म्हणजे काय, फिजिक्समध्ये सोर्स ऑफ क्वेश्चनसाठी एक आहे टेक्स्टबुकमधले न्यूमरिकल्स खूप गरजेचे आहेत. मोस्ट ऑफ द टाईम ज्यावेळी जर बघाल द पेपर्स तर फिजिक्समधली जे टेक्स्टबुकमधली न्यूमरिकल्स आहेत ती खूप इम्पॉर्टंट आहे. दुसरं ते म्हणजे काय, रेफरन्स बुकमधली MCQ. काही बुक्स आहेत उदाहरणार्थ मार्वेल असेल, टार्गेटमधले असेल, यांच्यामधून खूप क्वेश्चन्स किंवा कन्सेप्ट रिपीट झाले आहेत. आणि तिसरं आहे PYQs. त्यामुळे फिजिक्ससाठी लक्षात ठेवा सोर्स ऑफ क्वेश्चन्स आहेत टेक्स्टबुकमधली न्यूमरिकल्स, दुसरं आहे PYQs आणि तिसरं आहे ॲडिशनल MCQs. फिजिक्स या सब्जेक्टमध्ये क्वेश्चन्स रिपीट होण्याची कन्सेप्ट रिपीट होतात, फक्त व्हॅल्यू चेंज केलं. त्यामुळे एकदा कन्सेप्ट परफेक्ट केली तर कोणताही क्वेश्चन सॉल्व्ह होतो. ठीक आहे. दुसरं आहे ते म्हणजे काय, केमिस्ट्री. केमिस्ट्रीसाठी लक्षात ठेवा टेक्स्टबुकमधली इन डेप्थ थेअरी सगळ्यांना फॉलो करायची आहे जी खूप गरजेची आहे. आणि त्यानंतर जेवढे काही MCQs भेटतील त्या चॅप्टर रिलेटेड ते सगळे सॉल्व्ह करायचे. मग ते रेफरन्स MCQs असेल किंवा PYQs. कारण केमिस्ट्रीमध्ये कुठून क्वेश्चन्स येईल सांगता येत नाही, मात्र खूप इझी लेवलचेच क्वेश्चन्स विचारले जातात, डिफिकल्ट विचारले जात नाही. हे होतं केमिस्ट्रीसाठी. आता मॅथमॅटिक्ससाठी काय, मॅथमॅटिक्समध्ये जी टेक्स्टबुकमधली सॉल्व्ड न्यूमरिकल्स आहेत त्यांना परफेक्ट करायचं आहे. दुसरं आहे PYQs त्यांना परफेक्ट करायचं आहे. आणि रेफरन्स बुकमधली MCQs ॲडिशनल प्रॅक्टिस. मॅथमॅटिक्ससाठी सगळ्यात गरजेचं आहे प्रॅक्टिस. ठीक आहे. तुम्ही कितीही क्वेश्चन सॉल्व्ह करा, याच्यासाठी तुम्हाला कन्सिस्टंटली ते क्वेश्चन्सची प्रॅक्टिस गरजेची आहे. आणि त्या जे काही क्वेश्चन्स सॉल्व्ह केले आहेत, ज्या काही मेथड सॉल्व्ह केले आहेत त्यांचं रिव्हिजन, या 2 गोष्टी गरजेच्या आहेत. ठीक आहे. आता फॉर मॅथमॅटिक्सच्या एक्स्ट्रा प्रॅक्टिससाठी काय करतात तर काही JEE मेन्स लेवलचे पण क्वेश्चन्स विचारतात. ॲप्रॉक्सिमेटली आउट ऑफ 50 क्वेश्चन्स 10 ते 13 क्वेश्चन्स हे JEE लेवलचे विचारले जातात. त्याच्यासाठी जर वाटत असेल एखादा चॅप्टर वीक आहे किंवा इथे इम्प्रूव्हमेंट करायची गरज आहे तर तुम्ही JEE लेवलचे जे क्वेश्चन्स आहेत ते सुद्धा सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे. आय होप तुम्हाला सोर्स ऑफ क्वेश्चन्स जो आहे ना ते समजले. जनरली सोर्स ऑफ क्वेश्चन्स यामधूनच विचारले जातात. एवढं लक्षात ठेवा, जे काही रिसोर्सेस फॉलो करताय ते व्यवस्थित फॉलो करा. उगाचच प्रत्येक ठिकाणी प्रत्येक बॅच विकत घ्यायची गरज नाही आहे. ठीक आहे. तुमच्या सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे सेल्फ स्टडी. तुम्ही कितीही रिसोर्सेस फॉलो करा, कुठलीही चॅनल्स फॉलो करा, कोणतेही फॉर्म्युला बुक्स फॉलो करा, कोणत्याही टॉपरचं टाईम टेबल फॉलो करा. जर तुम्ही स्वतःहून सेल्फ स्टडी करत नसाल, एका ठिकाणी ॲटलिस्ट 1 ते 2 तास बसून त्या चॅप्टरचे न्यूमरिकल सॉल्व्ह करत नसाल तर या सगळ्याचा झिरो उपयोग आहे. त्यामुळे व्यवस्थित फॉलो करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कमेंटमध्ये जर पुढच्या कोणत्या चॅप्टरसाठी म्हणजे कोणत्याही रिलेटेड CET रिलेटेड काही डाऊट्स असतील ते नक्की कमेंटमध्ये विचारा. येणाऱ्या व्हिडिओमध्ये ते नक्की कव्हर करेल. आजचा हा व्हिडिओ मी येथेच थांबवतो. धन्यवाद.